समायोजनाच्या पार्श्वभूमीवर काही एक महत्त्वपूर्ण आपल्याला संदेश देण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी बऱ्याच वेळेस माझ्या वैयक्तिक प्रकरणासंदर्भात आपल्याला माहिती शेअर केलेली आहे. ही माहिती शेअर करण्याचा तात्पर्य एकच आहे की अतिरिक्तच्या प्रकरणासंदर्भामध्ये विचार करत असताना की अशा प्रकारे सुद्धा आपली कोंडी करण्याचा प्रयत्न संस्थाचालक शिक्षण विभाग करू शकतो. मी माझ्या वैयक्तिक प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला ही गंभीरता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सरळ आणि साधी गोष्ट की समायोजन ही जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली की पाहिजे आणि समायोजन केव्हा होतं आणि कसं होतं. प्रथमतः शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर संच मान्यता वितरित केल्यानंतर त्या संच मान्यता आधारे शिक्षक पदनिश्चिती होत असते. शिक्षण विभाग अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्यासोबत रिक्त जागांचा अहवाल, या सगळ्या गोष्टी शिक्षणाधिकारी आदेश काढून शिक्षण विभागाकडे मागून घेत असतात. आणि मग हा सगळा अहवाल आल्यानंतर एक समायोजन प्रक्रिया निर्धारित केली जाते. त्याचं वेळापत्रक तयार केलं जातं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे सामायिक समायोजन प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये असा त्या पाठीमागचा शासनाचा उद्देश असतो. इथं महत्त्वाची गोष्ट एकच आहे की वैयक्तिक एखाद्या शिक्षकाचा समायोजन आदेश काढला जाऊ शकत नाही. मी स्वतः या अतिरिक्तच्या प्रकरणामध्ये अन्याय झालेला असलेला मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगू इच्छितो. सप्टेंबर 2024मध्ये कोणत्याही प्रकारची सामायिक समायोजन प्रक्रिया शिक्षण विभागानं राबवलेली नव्हती. तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी जानेवारी 2024मध्ये 22-23च्या संच मान्यतेवर आधारित समायोजन प्रक्रिया राबवलेली होती. त्या समायोजन प्रक्रियेमध्ये माझं कुठेही नाव नव्हतं किंवा माझ्या शाळेने ते प्रस्ताव पाठवला सुद्धा नव्हता. याचं कारण एकच होतं की शाळेला 22-23ची संच मान्यता प्राप्त झालेली नव्हती. ही समायोजन प्रक्रिया पार पडल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शाळा प्रस्ताव पाठवते, माझा आक्षेपही असतो आणि मग फेब्रुवारी 2024 पासून काहीही प्रकरण सुरू नसताना अचानक 5 सप्टेंबर 2024 रोजी वैयक्तिक आदेश समायोजनाचा काढला जातो. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शाळेतले 2 शिक्षक, एक शिक्षिका आणि एक मी, या दोघांचे समायोजन आदेश काढले जातात. त्या शिक्षिकेचा सुद्धा आदेश काढला जातो आणि तत्पर त्याच दिवशी 9 सप्टेंबरला शाळेमध्ये जसा आदेश येतो त्याच दिवशी तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका दोघांनाही डिटॅच करते आणि शाळेचं वेतन बिल पाठवून देते. दोघांनाही विनावेतन ठेवलं जातं. त्या शिक्षिकेचं नाव मी घेऊ इच्छित नाही, पण त्या शिक्षिकेचं समायोजन केल्यानंतर, आदेश काढल्यानंतर समायोजनासाठी तिथे गेल्यानंतर ती शाळासुद्धा ती समायोजित करण्यासाठी तयार नसते. पुन्हा सुनावण्या घेतल्या जातात. तरीही त्या शाळेचं पद अद्यापर्यंत व्यपगत केलं नाही, तर त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेचे शिक्षक पाठवण्यात आले आणि त्या शिक्षिकेला मूळ आस्थापनेमध्ये, म्हणजे मी ज्या शाळेत होतो त्या शाळेमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. संस्थेने त्यांना घेतलं. परंतु माझ्या बाबतीत मध्ये तसं झालं नाही. एका शाळेचे 2 शिक्षक, एकाला घेतलं जातं आणि एकाला घेत नाही.
आणि विनावेतन आपण राहिलेलो असतो. आपली उच्च न्यायालयात केसही असते, याचिकाही दाखल केलेली असते. आपण सुनावणी निर्णय मागत असतो. तुम्ही शाळा घ्या असा दबाव टाकला जातो. तत्कालीन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्याकडे वारंवार प्रत्येक दिवशी अर्ज दिलेले आहेत. तत्कालीन समायोजनामध्ये सामील असलेले श्री प्रशांत वासे आणि जयेश वाकोडकर यांना पत्रावर पत्र आणि विनवण्या करून झालेले होते. सगळं त्यांना मान्य असताना सुद्धा ते काहीच करू शकले नाहीत. कारण या पाठीमागे मोठं अर्थकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कचाट्यामध्ये सापडल्यानंतर शिक्षकांनी काय करायला पाहिजे. शाळेला अधिकृत संच मान्यता प्राप्त नव्हती तरीही समायोजन आदेश काढण्यात आले, प्रस्ताव पाठवण्यात आला, आक्षेप नोंदवले, सगळ्या गोष्टी झाल्या. ज्या शाळेमध्ये माझा आदेश निघाला 5 सप्टेंबर त्या शाळेमध्ये सुद्धा पद नव्हतं. त्यांची सुनावणी घेतली आणि मग पद नसताना यांनी समायोजन आदेश काढला कसा. मूळ आस्थापनेमध्ये घ्यायला सांगण्यात आलं तरीही घेण्यात आलेलं नाही. माझ्यासारखे असे अनेक शिक्षक असतील, पण त्यांनी समोर येऊन या गोष्टी बोलल्या नाहीत. बिचारे गुपचूप अन्याय सहन करत असतात. आज या प्रसंगी मला असं सांगावंसं वाटतं की अन्याय सहन करू नका. हे प्रकरण मी स्वतः लढण्यास समर्थ आहे. फक्त एक उदाहरण आपल्यासमोर असावं यासाठी मी आपल्या ह्या गोष्टी सांगत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सध्या कार्यरत आहे, पण इतर ठिकाणी कार्यरत आहे. पण माझा मूळ आस्थापनेचा अधिकार मी अद्याप सोडलेला नाही. मला शिक्षण उपसंचालकाकडून आदेश प्राप्त आहेत. शाळेचं रोस्टर नाही, शाळेमध्ये अधिकृत शाळा समिती अस्तित्वात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे कार्यभार तक्ता आहे. माझा पूर्ण कार्यभार बसतो. या सर्व आधारे शिक्षण उपसंचालकांना कमीत कमी 4 वेळा सुनावणीचे पत्र काढले, कागदपत्राची मागणी केलेली आहे. सगळे पुरावे माझ्याकडे अवेलेबल आहेत. कुठलाही बनाव करून मी गोष्टी सांगत नाही. आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा माझी याचिका होती. शिक्षण उपसंचालक एक क्वासी ज्युडिशियल पोस्ट आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या आधारे याचिका ही डिस्पोज करण्यात आलेली आहे, डिसमिस नाही. अर्थाचा विपर्यास केला जातो. शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा वेळोवेळी या प्रकरणामध्ये, आता हे 4थे शिक्षणाधिकारी आहेत, सगळ्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी जे प्रशासकीय दृष्टिकोनातून ज्या योग्य बाबी आहेत त्या अनुसरून संस्थेला वारंवार रुजू होण्याचे पत्र दिलेले आहेत. वारंवार रुजू करण्याचे पत्र देऊनही संस्था ऐकत नाही, प्रभारी मुख्याध्यापक ऐकत नाही. म्हणून प्रभारी मुख्याध्यापकाचे वेतन स्थगित करण्यात आलेले आहेत. पण प्रभारी मुख्याध्यापकाने उलटा चोर कोतवाल को डाठे या म्हणीप्रमाणे माझं वेतन बेकायदेशीरपणे बंद करण्यात आलेलं आहे म्हणून शिक्षणाधिकाऱ्यावरच याचिका दाखल केली. हा सगळा कायदेशीर घोळ म्हणजे साधं प्रकरण आपण कुठपर्यंत घेऊन जातो आणि किती क्लिष्टता वाढते हे आपल्याला या प्रकरणावर समजून येतं. एखादा शिक्षक जर संस्थेमध्ये नसेल, आपल्याला पाहिजे तसा वागत नसेल, नको असेल, तर त्याला या पद्धतीनं त्याचा छळ करून त्याला संस्थेच्या बाहेर करणं हा एक प्रकार सरसपणे सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. माझ्यासारखे अनेक अशा प्रकारचे शिक्षक असतील जे तत्वानुसार वागत असतील. बऱ्याच शाळांमध्ये मेंटेनन्सच्या नावाखाली 4%, 5%, 10% रक्कम उकळली जाते. बरेच शिक्षक सांगतात, बरेच शिक्षक सांगत नाहीत. मग शासनाकडून
यांना वेतनेतर अनुदान मिळत नाही का? जर यांना शाळा चालवणं परवडतच नसेल तर मग शाळा का चालवतात? बरेच संचालक म्हणतात आम्ही शाळेला कुलूप लावतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. या समायोजन प्रक्रियेमध्ये समायोजन प्रक्रिया आणि शिक्षक, संस्थाचालक, शिक्षण विभाग यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोळ सुरू आहे. बिचारा सर्वसामान्य शिक्षक याच्यामध्ये भरडला जातो. मी माझा लढा सक्षमपणे लढवतच आहे. हा लढा मी शेवटपर्यंत नेणारच, यात काही शंका नाही. कारण कायद्यानुसार आपण योग्य आहोत. तर आपला कोणाचाही वरदहस्त असण्याची आवश्यकता नाही. म्हणून अन्याय सहन करून जगण्यापेक्षा त्या अन्यायाला वाचा फोडा आणि वाचा फोडून इतर शिक्षकांना होणारे अन्याय हे दूर पळाले पाहिजेत. समाजालाही समजलं पाहिजे. आपल्यावर झालेल्या अन्यायापासून लोकांना धडे मिळाले पाहिजेत. शिक्षक जागरूक झाला पाहिजे. हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण सक्षमपणे समायोजन प्रक्रियेला सामोरं जायचं. अन्याय होत आहे असं दिसताच अन्यायाविरुद्ध बंड पुकारायचे. दलालापासून सावधान राहा. कारण दलाल हे कोणाच्याही नसतात. तुमचा फायदा घेऊन, तुमचं आर्थिक नुकसान करून तुम्हाला वाऱ्यावर सोडणारेही भरपूर दलाल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून दलालांना ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा. कायद्याचा आधार घ्या. कायद्याच्या आधारावर लढणं कठीण आहे, अवघड नाही. हे आपल्याला सांगण्याचा पाठीमागचा उद्देश एकमेव आहे की समायोजन प्रक्रियेला सक्षमपणे सामोरे जा. कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये भीती बाळगू नका, असं मी आपणास आवाहन करतो. नमस्कार.